गणेशोत्सव. कोणतेही नवे कार्य सुरू करताना आपल्याला त्यात यश मिळावे म्हणून सर्व हिंदू भाविक गणेशाची प्रार्थना प्रथम करतात. हत्तीचे तोंड असलेल्या या प्रेमळ विघ्नहर्त्या गणपतीचा उत्सव सप्टेंबर महिन्यात साजरा करतात. हा उत्सव साऱ्या भारतात साजरा होतो. विशेषतः महाराष्ट्रात हा उत्सव प्रत्येक गावात, शहरात, खेड्यापाड्यात साजरा केला जातो. हा उत्सव भाद्रपद शुक्ल चतुर्थीला सुरू होतो आणि 10 दिवसांनंतर अनंत चतुर्दशीला समाप्त होतो. घरोघरी गणेशाच्या छोट्या प्रतिमांची पूजा करतात, परंतु सार्वजनिक मंडळाच्या मूर्त्या बऱ्याच मोठ्या असतात. काही वेळा 20 ते 25 फूट उंचीच्या मूर्त्या देखील असतात. गणेश चतुर्थीला होणारे खास पक्वान्न म्हणजे गणेशाला आवडणारे मोदक. मोदक तांदूळाच्या पिठापासून बनवतात. मोदकात नारळ व गुळाचे शिजवलेले पुरण घालून ते उकडतात. त्याचा नैवेद्य बहुतेक घरातून पहिल्याच दिवशी केला जातो. मोदकाखेरीज लाडू, करंज्या, अनारसे, चकल्या हे फराळाचे पदार्थ देखील या उत्सवात केले जातात. भारतातल्या वेगवेगळ्या भागात गणेश चतुर्थी निरनिराळ्या पद्धतीने साजरी करतात. उत्तर प्रदेशात या दिवशी स्त्रिया उपवास करतात. दक्षिणेतही हा उत्सव लोकप्रिय आहे. कर्नाटकात त्याला गौरी गणेश हब्बा म्हणतात. गौरी व गणपतीचा हा जोड सण तामिळनाडूमध्ये घरोघरी पारंपरिक पद्धतीने साजरा करतात. मातीच्या छोट्या मूर्त्या लोक विकत आणतात. त्याबरोबरच रंगीत कागद व इतर सामान आणून मूर्तीची सजावट करतात. लाडू किंवा मोदकासारखेच पण मुखऱ्या न पाडता पुरण भरून उकडलेले वड्यासारखे दिसणारे कोळकट्टे याचा देवाला नैवेद्य असतो. हल्ली दक्षिणेतही गणेशाच्या सामुदायिक पूजांची प्रथा सुरू झाली आहे.